नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 5 डिसेंबर नंतर आता महाराष्ट्रातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहणार. शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे 5 डिसेंबर नंतर आता राज्यातील काही शाळा 9 डिसेंबर रोजी सुद्धा बंद राहणार आहेत. राज्यभरातल्या शाळा 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार असे संकेत मिळत आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळे 5 डिसेंबरला राज्यातील शाळा बंद राहतील अशी माहिती समोर येत आहे. अर्थातच 5 डिसेंबर रोजी राज्यातील मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संप पुकारला आहे. राज्य शिक्षण संस्था चालक मंडळ आणि मुख्याध्यापक महामंडळाने हा निर्णय घेतला असून उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांकडून मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकात शाळा बंद आंदोलन त्वरित रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी राज्यातील कोणतीही शाळा आंदोलनासाठी बंद ठेवू नयेत असा स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. याबाबतचे निर्देश शिक्षण संचालनालयाने जारी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, ज्यात एका दिवसाच्या वेतनाच्या कपातीचाही समावेश राहणार असा इशारा शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. दुसरीकडे शिक्षकांनी 5 डिसेंबर नंतर 9 डिसेंबरला देखील शाळा बंद ठेवण्याची तयारी दाखवली आहे. नागपूर जिल्ह्यातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहण्याचे संकेत मिळत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती म्हणजेच TET परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचा शासन निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे या अशा सर्व विद्यार्थी व शिक्षण विरोधी शासन धोरणाच्या विरोधात आता शिक्षकांनी शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. सदरील शासन धोरणाच्या विरोधासाठी 9 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक समूह रजेवर जात शाळा बंद ठेवत विधान भवनावर धडक मोर्चा काढणार आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.